सुस्वागतम सुस्वागतम. ज्ञानाची ज्योत पेटवून अंधार दूर केला, शिक्षणाच्या मार्गाने समाज उजळविला, समानतेचा संदेश देत नवा इतिहास घडविला, मानवतेचा द्वीप प्रज्वलित केला. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा मंत्र दिला, दुर्बलांच्या आयुष्याला नवा आधार दिला, ज्ञान आणि स्वाभिमानाचा मार्ग दाखविला. असे न्यायमूर्ती, क्रांतीसूर्य, महामानव, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, थोर समाजसुधारक, अर्थतज्ञ, कायदेतज्ञ आणि बौद्ध चळवळीचे प्रणेते, पहिले कायदा मंत्री म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 135वी जयंती. या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित विद्यालयाचे मुख्याध्यापक सन्माननीय थोरात सर आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय थोरात सर, उपमुख्याध्यापक सन्माननीय ठाकरे सर, पर्यवेक्षक सन्माननीय काळे सर, माझे सर्व सहकारी शिक्षक बंधू आणि भगिनी, सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांचं मी सर्वप्रथम या कार्यक्रमाच्या निमित्ताने मनस्वी स्वागत करतो आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजनाने आज आपण आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत. मी सन्माननीय मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक आणि पर्यवेक्षक यांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करावे. प्रतिमा पूजन या ठिकाणी संपन्न होत आहे. शब्दात बसणार नाही असं व्यक्तिमत्व होतं. त्यांच्या विचारांनी लाखोंचं जीवन फुलत होतं. शिकवणारा तो महापुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं त्यांचं नाव होतं. जीवन संघर्ष, शिक्षणाप्रती समर्पण आणि समाजात समानता प्रस्थापित करण्यासाठी दिलेलं योगदान या सर्वांमुळे त्यांना भारतीयच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये विशेष स्थान प्राप्त झालेलं आहे. अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करत आहेत विद्यालयाचे सन्माननीय पर्यवेक्षक काळे सर. मी काळे सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय थोरात सर आणि या ठिकाणी उपस्थित असलेले माझे सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींनो, आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती आपण या ठिकाणी मोठ्या उत्साहाने साजरी करण्यासाठी एकत्र आलेलो आहोत. या जयंतीच्या मनोगतापूर्वी मी तुम्हाला एक कथा सांगतो आणि मला असं वाटतं की ही कथा सर्वांना माहीत आहे याची मला खात्री आहे, कारण आपण शिक्षक आहात, आपण एक वाचक आहात, सारस्वत आहात. एक राजा होता आणि त्या राजाला एक मुलगा होता. आता याच्यावर शेवट मी प्रश्न विचारेल आणि मला माहिती आहे 100% शिक्षक बंधू भगिनींकडून त्याचं उत्तर मला मिळणार आहे. हे ग्राह्य धरून मी सांगतोय बरं का, मला माहिती आहे तुम्ही वाचक आहात. एक राजा होता, त्या राजाला एक मुलगा होता आणि तो मुलगा अतिशय ऐश आरामात त्या ठिकाणी जीवन जगत होता, वाढत होता. राजाला असं वाटलं आणि त्या मुलाच्या जन्माच्या वेळेस एका भविष्यकाराने सांगितलं होतं, हा मुलगा एकतर एक मोठा धर्म सम्राट होईल किंवा या पृथ्वीतलावर एक मोठा राजा सम्राट होईल म्हणे. हे ऐकल्यानंतर त्या राजाला एक प्रश्न पडला की आपला मुलगा हा धर्मसम्राट होऊन द्यायचा नाही, आपल्या मुलाला ह्या राज्याचा राजगादीवर बसून मोठा सम्राट करायचा आहे. राजाने त्याला अतिशय छान असं वातावरण ठेवलं नेहमी की जेणेकरून त्या मुलाच्या नजरेस कुठल्याही प्रकारचं दुःख पडणार नाही, कुठल्याही प्रकारच्या व्याधी त्याच्या लक्षात येणार नाही, अशी चोख व्यवस्था राजाने केली आणि तो मुलगा त्या ठिकाणी लहानसा मोठा होत होता. पूर्वीच्या काळामानाप्रमाणे
त्या ठिकाणी तो मुलगा मोठा झाला आणि पूर्वी आपण विवाह पद्धतीचा प्रकार होता. प्रभू रामचंद्रांचा विवाह कसा झाला होता सांगा बरं? स्वयंवराने. तर राजाने आपल्या त्या एका स्वयंवरासाठी राजाने आपल्या मुलाला घेऊन गेला. जनता म्हणायची हा मुलगा म्हणे अतिशय लाडात वाढलेला म्हणे, याला युद्ध कौशल्य येणार नाही, हे प्रजेचं रक्षण करू शकणार नाही. परंतु त्या मुलाने त्या ठिकाणी स्वयंवराला जाऊन त्या ठिकाणी आपलं न कळत केव्हा त्यानं ते युद्ध कौशल्य प्राप्त केलं हे कोणाच्याही लक्षात आलं नाही. आणि हे युद्ध कौशल्य प्राप्त केल्यानंतर त्याचा विवाह त्या मुलीशी झाला. तिचं नाव होतं यशोधरा. आणि त्यानंतर राजाने ठरवलं की आपल्या या मुलाला आता आपण ना बाहेर थोडंसं बघायला, राज्य कसं आहे ते बघायला पाठवायचं. राजाने त्याला राज्य बघायला पाठवलं आणि राजाने असं ठरवलं होतं की याच्या दृष्टीस आपल्याला दुःख, वाईट गोष्टी या नजरेस पडून द्यायच्या नाहीत की जेणेकरून हा आपल्या राज्यकारभारापासून दूर जाणार नाही. न व्हावं ते घडलंच. तो मुलगा बाहेर पडला आणि बाहेर पडल्यानंतर त्याला त्या ठिकाणी एक जरा व्याधी आणि मृत्यू या 3 गोष्टी राजाला त्याला दिसून द्यायच्या नव्हत्या. आणि जेणेकरून त्या ठिकाणी त्याच्या निदर्शनात पहिल्याच दिवशी त्या ठिकाणी जरा याचा अर्थ माहिती आहे का? जर्जर झालेला माणूस, म्हणजे धडधाकट असलेला माणूस जर्जर झाला आणि तो त्या ठिकाणी अतिशय खंगून गेला, त्याची तब्येत खराब झाली, असा तो माणूस त्याच्या निदर्शनास पडला. तो पुन्हा घरी आला. दुसऱ्या दिवशी पुन्हा तो बाहेर राजा बघायला निघाला, राज्य बघायला निघाला. आणि ते बघत असताना त्याच्या नजरेमध्ये त्या ठिकाणी एक व्याधिष्ट माणूस आला, आजार असलेला. त्याने बघितलं, त्याला काल बघितला तो जो म्हातारा चांगला धाकट होता आणि इतका वृद्ध झाला. नंतर त्याच्या लक्षात आलं की आज झाला म्हणजे या जगामध्ये असंही पण आहे का, लोक म्हातारे जर्जर होतात आणि त्यांची हेटाळणी होते. त्यानंतर त्याच्या लक्षात आलं हा व्याधिष्ट माणूस, लोकांना आजार पण असतात. तो पुन्हा घरी आला. तिसऱ्या दिवशी पुन्हा तो फिरायला निघाला आणि जाता जाता त्याच्या लक्षामध्ये आलं की एक प्रेत चाललं होतं. आणि हे प्रेत चाललं, मग त्यांनी बघितलं अरे हा मृत्यूसुद्धा माणसाला अटळ आहे. हे बघितल्यानंतर त्याने ठरवलं की नाही, ह्या गोष्टी शाश्वत नाही, विलासात जीवन जगणं हे शाश्वत नाही. त्यांनी हेही ठरवलं जीवनाचा अभ्यास करताना की हे सर्व करत असताना आपण मृत्यूदंडसुद्धा हा वाईट आहे. मग याचा मधला मार्ग त्याने जगण्याचा स्वीकारला आणि या सर्वांचा मध्यम मार्ग त्याने स्वीकारून त्या ठिकाणी खूप अभ्यास केला. बिहारच्या एका नदीच्या तीरी जाऊन त्याने स्वतःचं आत्मपरीक्षण केलं आणि त्याने मग तो जीवन जगण्याचा मधला मार्ग स्वीकारला. आणि तो माणूस दुसरा तिसरा कोणी नसून कोण होता? गौतम बुद्ध. त्याचं मूळ नाव काय होतं? सिद्धार्थ. सिद्ध म्हणजे सदैव तयार असणार. त्याच्या वडिलांचं नाव होतं सिद्धोदन. म्हणून ही कथा सांगण्याचं एक कारण काय आहे तुम्हाला माहीत असेल, माहीत आहे ना? आंबेडकरांनी ज्या वेळेस त्यांनी सांगितलं होतं की मी ज्या धर्मात जन्माला आलो त्या धर्मामध्ये मी मरणार नाहीत. आणि ज्यावेळेस त्यांनी एवढ्यामध्ये येऊन जेव्हा ही घोषणा केली त्यावेळेस सर्व धर्माचे लोक म्हणायचे आंबेडकर मुसलमानांना वाटायचं आंबेडकर मुसलमान होतील, ख्रिश्चनांना वाटायचं आंबेडकर ख्रिश्चन होतील, त्या ठिकाणी वेगवेगळ्या धर्माच्या लोकांना, पारसी लोकांना वाटायचं ते पारसी होतील. पण त्यांनी कुठल्याही प्रकारे सहजासहजी असा धर्म स्वीकारला नाहीत. त्यांनी जो धर्म स्वीकारला तो बौद्ध धर्म. आणि हेच ते गौतम बुद्ध आणि सिद्धार्थ. मराठीच्या लोकांना माहीत असेल. आणि सिद्धार्थ काय झाला तो मराठीच्या पुस्तकामध्ये गेलेला आहे. आणि सिद्धार्थ बुद्ध झाला. म्हणजे हे बुद्ध होण्यासाठी त्याला काय काय परिश्रम करावे लागले एकदा त्या पुस्तकामध्ये जाऊन बघा. आचार्य कालेकरांनी सांगितलेलं आहे त्या पुस्तकामध्ये. आणि सिद्धार्थ बुद्ध झाला. तर शिक्षक बंधू भगिनींनो, या ठिकाणी आंबेडकरांविषयी आता खऱ्या अर्थाने आंबेडकरांच्या जीवनाचे सुद्धा आपण 2 भाग करू शकतो. त्यांच्या जन्माचा पूर्वार्ध आणि त्यांच्या जन्माचा उत्तरार्ध. पूर्वार्धामध्ये आंबेडकरांचा जन्म म्हणजे आंबेडकर जेव्हा 1891 साली जन्म झाला आणि अवघ्या वयाच्या 5व्या वर्षी त्यांच्या आईचं वगैरे निधन झालं. आणि तरी देखील त्यांच्या वडिलांनी त्यांना त्या ठिकाणी मुंबई या ठिकाणी आणून परळ या ठिकाणी आणून आणि त्या ठिकाणी शाळेत टाकलं. एल्फिस्टन शाळेमध्ये
जाणारा तो दलित समाजाचा हा पहिला व्यक्ती होता. आता हे आंबेडकरांच्या जीवनामध्ये ज्या काही घटना आल्या त्या सगळ्या घटना म्हणजे त्या काळाला अनुरूप होत्या. त्या अलग लक्षामध्ये शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शिवाजी महाराजांना तलवारी घेऊन लढावं लागलं, त्याला ती परिस्थिती जबाबदार होती. शिवरायांना दऱ्याखोऱ्यांमध्ये राहावं लागलं, त्यांना रात्रंदिवस झगडावं लागलं, त्यांना आराम करता आला नाही, कारण त्या काळची परिस्थिती तशी होती. स्वतःची पत्नी जरी त्या ठिकाणी देहावसान झालं तरी तिचा विधी आटपून आणि अफजल खानाचा मृत्यू म्हणजे अफजल खानाशी लढण्यासाठी त्यांना परत ताबडतोब यावं लागलं होतं रायगडावरनं. अगदी त्याच पद्धतीने आंबेडकरांच्या जीवनामध्ये देखील ज्या काही घटना आल्या असतील, अगदी अस्पृश्याचे धडे वगैरे, आता ही परिस्थिती राहिलेली नाहीत. तर आंबेडकर हे सर्वांचे होते हे सांगताना मला अतिशय मनस्वी आनंद होतो. खऱ्या अर्थाने आंबेडकरांचं मूळचं नाव, आडनाव जे होतं सपकाळ होतं, भीमराव रामजी सपकाळ. आणि या आडनाव सपकाळ असताना देखील त्यांचं मूळचं गाव जे होतं ते रायगड जिल्ह्यातील आंबावडे गाव, आणि त्या आंबावडे गावावरून त्यांना आंबावडेकर त्या ठिकाणी म्हटलं जायचं. परंतु आंबावडेकर हे नाव त्यांच्या गुरुजींना आवडत नसायचं. त्यांच्या गुरुजींनी त्यांचं नाव बदलायला सांगितलं आणि त्यांचं नाव आंबेडकर हे नावाने ते त्यांना त्या ठिकाणी म्हणू लागले. हे असं असताना देखील आंबेडकरांनी आपलं प्राथमिक शिक्षण परळ या ठिकाणी, मुंबई या ठिकाणी परळ एल्फिस्टन शाळेमध्ये केलं, आणि त्या एल्फिस्टन शाळेमध्ये जाणारा हा दलित समाजाचा हा पहिला व्यक्ती होता असं त्या ठिकाणी म्हटलं जातं, आणि ते खरं आहेत. या ठिकाणी आंबेडकरांचं प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर त्या ठिकाणी मुंबई विद्यापीठामध्ये त्या ठिकाणी त्यांनी आपलं कॉलेजचं म्हणजे डिग्रीचं शिक्षण घेतलं. BA राज्यशास्त्र केलं, BA अर्थशास्त्र केलं. त्यानंतर ते कोलंबिया विद्यापीठामध्ये अभ्यासासाठी गेले. कोलंबिया विद्यापीठासाठी अभ्यासाला जात असताना आर्थिक परिस्थिती त्यांची काही फारशी चांगली नव्हतीच. तसं बघता त्यांचे वडील ब्रिटिश रेजिमेंटमध्ये सुभेदार होते, आणि तरी देखील एवढ्या दूरवर कोलंबियाला म्हणजे अमेरिकेला पाठवताना एवढी परिस्थिती त्यांची नव्हती. तर आपल्या बडोद्याचे राजे सयाजीराव गायकवाड आणि कोल्हापूरचे राजे छत्रपती शाहू महाराज या लोकांनी त्यांना आर्थिक सहाय्य केलं, आणि पुढं आंबेडकर घडण्यास सुरुवात झाली. आणि त्या ठिकाणी बडोद्याचे सयाजीराव गायकवाड यांनी एकच सांगितलं होतं की भीमराव, तुम्ही परदेशात जा, ज्ञान ग्रहण करा, पण इथं आल्यानंतर आमच्या बडोद्याच्या दरबारी तुम्ही नोकरी करा. आणि अगदी त्या पद्धतीनं झालंही. आता तुम्हाला मी सांगणार होतो की आंबेडकरांच्या जीवनामध्ये सगळीच गोष्टी आपण अभ्यासायच्या नसतात. त्याचं कारण ते पूर्वीचा समाज जो होता, समाज रचना होती ती कर्मकांडावर आधारित होती, अलग लक्षामध्ये. पण आंबेडकर हे फार वेगळे होते बरं का. आंबेडकरांचा या ठिकाणी आपण जर विचार केला तर त्यांचा धर्माचा अभ्यास खूप होता, त्यांचा संतांचा अभ्यास, संत वाङ्मयाचा अभ्यास खूप होता. ते तिथून आले, बडोद्याच्या दरबारामध्ये त्या ठिकाणी काम करायला लागले. तरी लोकांच्या लक्षात आलं की ह्या दरबारामध्ये अमुक अमुक जातीचा, त्यांनी नाव बदलून घेतलं होतं, पाटील करून घेतलं, पारशी करून घेतलं स्वतःला. पण पारशी लोकांना समजलं की आपलं नाव धारण करून कोणीतरी इथं काम करतोय. त्यांनी ताबडतोब विरोध केला आणि त्या ठिकाणी लाठ्या काठ्या घेऊन वगैरे काय आले असं सांगितलं जातं. आणि शेवटी त्यांना ती नोकरी सोडून द्यावी लागली. आंबेडकर त्यानंतर मग पुढील कालखंडामध्ये त्यांनी आपलं स्वतःचे वर्तमानपत्र सुरू केले, मूकनायक, नायक, त्यानंतर अधिवृद्ध भारत, मला वाटतं बहिष्कृत भारत, आणि नुसतं बहिष्कृत एक, अशी 4 वृत्तपत्र त्यांनी सुरू केले होते. आणि त्या वृत्तपत्रामधून त्यांनी जनजागृती वगैरे करण्यास सुरुवात केली. आता हे आंबेडकरांचं असं शैक्षणिक आणि व्यावसायिक जीवन सुरू असतानाच त्यांनी समाज सुधारण्याचं काम हाती घेतलं. आता आंबेडकर अभ्यासाचे ठरले तर नुसतं आंबेडकर म्हणून चालत नाही. भाजी करायची जर ठरली तर नुसती भाजी आपोआप होत नसते, त्याला अनेक गोष्टीची गरज असते. स्वयंपाक करण्यास बायकांना माहिती आहे स्वयंपाक करताना काय काय गरज असते. आंबेडकर घडत असताना नुसतं एकाकी आंबेडकर घडले नाहीत. आंबेडकर अभ्यासायचे असतील तर त्यांना आगरकर अभ्यासावं लागतात. आंबेडकर अभ्यासायचे असतील तर राजाराम मोहन राय अभ्यासायला पाहिजेत. आंबेडकर अभ्यासायचे असतील तर महात्मा गांधी सुद्धा अभ्यासायला पाहिजेत. एखादा म्हणशील का आंबेडकर अभ्यासताना राजाराम मोहन रायांची काय गरज आहे, काही काही असाही प्रश्न पडेल.
राजा राममोहन रायांच्या घरी जेव्हा त्यांची भाऊजाई एक मृत्यूपदा पावली, त्यावेळेस लोकांनी तिला काठीने टोचून आणि त्या चितेवर लोटत होते. आंबेडकरांचा सुद्धा या गोष्टीला विरोध होता. ज्या काळामध्ये मुली विशिष्ट जाती धर्मामध्ये काही मुली त्या जन्माला आल्या की त्या ठिकाणी त्या गावामध्ये भगत वगैरे जायचं आणि त्या दरवाजा पुढे तो मोठा नंगानाच करायचा आणि सांगायचं की ह्या घरामध्ये पाप आलेलं आहे आणि त्या मुलीला उचलून न्यायचे आणि देवाला वाहून द्यायचे आणि ती मुलगी मग तिथून पुढं तिचं काय व्हायचं हे सगळं जे काही घडायचं असेल ते घडत असेल हे आपल्याला माहीत आहे. म्हणून आंबेडकर अभ्यासायचे असेल तर त्या ठिकाणी आपल्याला राजाराम मोहन राय अभ्यासायला पाहिजे की ज्यांनी सतीची चाल बंद केली. म्हणजे सत्यशोधक समाजाच्या विचारांची ही लोक होती. म्हणून आंबेडकर कोणाचे होते तर आंबेडकरांनी स्त्री जातीविषयी त्या ठिकाणी आपले विचार मांडले, आंबेडकरांनी शेतीविषयक विचार मांडले, आंबेडकरांनी जलसिंचनाविषयी विचार मांडले. आपली राज्यघटना लिहिताना त्यांनी 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस इतका कालखंड त्यांनी अभ्यास केला. हा अभ्यास करत असताना त्यांनी विविध देशांच्या राज्यघटनेचा देखील अभ्यास केला. त्या आपल्या राज्यघटनेमध्ये त्यांनी सांगितलं आहे, त्यांची एकच तत्व त्यांनी सांगितलं आहे, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व. हे स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व ते शिकले कुठं माहिती आहेत? त्यांनी प्रथम फ्रेंच राज्यक्रांतीचा अभ्यास केला आणि फ्रेंच राज्यघटनेचा अभ्यास करत असताना त्यांना इक्वॅलिटी, फ्रॅटर्निटी आणि लिबर्टी, इक्वॅलिटी अँड फ्रॅटर्निटी म्हणजे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्वांचा अभ्यास त्यांना फ्रेंचच्या राज्यघटनेतून मिळाला आणि त्यांनी ते आपले जीवनाचे तत्व करून घेतले. आणि ही राज्यघटना लिहित असताना त्यांनी स्त्री जातीबद्दल त्यांनी अतिशय छान असे उद्गार काढलेले होते. स्त्रीविषयी विचार मांडताना ते सांगतात, नारी का सन्मान करो सारी नर की खान, नारी का सम्मान करो सारी नर की खान, नारी से ही पैदा हुए रामकृष्ण और हनुमान. रामकृष्ण हनुमान यांना सुद्धा नारीच्या पोटी जन्म घ्यावा लागला असं आंबेडकरांचं मत होतं बरं का. आणि असं आंबेडकरांचं नसून आपल्या सर्वांचंही तेच मत असायला हवं. तर या ठिकाणी हे आपली राज्यघटना लिहित असताना त्यांनी अगोदर स्वातंत्र्यपूर्व काळात मजूर पक्षाची स्थापना केली होती आणि स्वातंत्र्य मजदूर पक्षाची स्थापना करत असताना आंबेडकरांनी त्या पक्षाची घटना लिहिली होती. त्या घटनेमध्ये काही तरतुदी होत्या. आज आपण म्हणतो ना सर, शिक्षक संघटना TDF, अजून कोणती शिक्षक परिषद, अजून आपल्या कामगार संघटना आहे वेगवेगळ्या, C2 वगैरे, हा सर्व अधिकार आंबेडकरांनी राज्यघटनेतून आपल्याला दिलेला आहे. आणि राज्यघटनेच्याही आधी त्यांनी स्वातंत्र्य मजूर पक्षाची स्थापना केली, त्या घटनेमध्ये त्यांनी केलेल्या होत्या. म्हणजे आंबेडकर किती दूरदृष्टीचे होते बघा. तर ह्या संघटना स्थापन करण्यामागचा हेतू काय? आज आपले लोक बघा इथं सुद्धा उपोषणाला बसत असतात. याचं कारण काय? आंबेडकरांनी सांगितलंय, हक्कासाठी तुम्हाला लवाद असायला पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला लढण्यासाठी तुम्हाला स्वातंत्र्य असायला पाहिजे. कामाच्या ठिकाणची परिस्थिती तुम्हाला कशी असावी, ती कामाच्या ठिकाणची परिस्थिती पोषक असावी असं आंबेडकरांचं म्हणत होतं. तुम्ही कंपनीत असा, कार्यालयात असा, त्या ठिकाणची परिस्थिती ही त्या ठिकाणी पोषक वातावरण त्या ठिकाणी असावं असं आंबेडकरांचं मत होतं. त्याचबरोबर तुम्हाला जीवन जगण्या इतपत वेतन मिळण्याचा अधिकार तुम्हाला आहे, तुम्ही मागण्याचा अधिकार आहे. महागाई वाढत असेल तर कामगारांना त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे, त्यांना वेतन मिळालं पाहिजे जीवन जगण्या इतपत. त्याचबरोबर आज आपण म्हणतो पेन्शन योजनेसाठी लोक लढत आहेत. ही पेन्शन योजनेची त्या ठिकाणी नियोजन आंबेडकरांनी केलेलं होतं. कामगारांना पेन्शन असावं, सेवानिवृत्तीनंतर त्यांचं चरितार्थ चालावा म्हणून त्यांनी पेन्शन योजना असावी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही स्त्रियांचे होते, कामगारांचे होते. स्त्रियांना प्रसूती रजा त्या ठिकाणी नसायच्या, तर स्त्रियांना आपल्या प्रसूतीनंतर दीर्घ अशा रजा त्या ठिकाणी मिळाव्या याची तरतूद आपल्या राज्यघटनेमध्ये आंबेडकरांनी केलेली आहे. आपण जे म्हणतो की आंबेडकरांना आपण फार संकुचित करत चाललेलो आहोत, फुलेंना सुद्धा फार संकुचित करत चाललेलो आहोत. पण हे जी लोक आहेत ना, यांचे विचार फार प्रगल्भ होते. हे राज्यघटना लिहिताना त्यांचा केवढा प्रगल्भ विचार असेल हे आपण लक्षात घ्यायला हवं. त्या ठिकाणी त्यांनी शेतीविषयक विचार त्यांनी मांडले. शेतीविषयक विचार मांडताना आंबेडकरांनी सांगितलं की या ठिकाणी शेतकऱ्यांना शेतीमालावर आधारित भाव मिळायला हवा म्हणून त्या ठिकाणी कृषी मूल्य आयोगाची स्थापना त्यांनी केली.
म्हणजे आपल्याला अजूनही माहीत नाही सर, आपण एवढ्या आपले वय झाले आहे, कृषी मूल्य आहे काय आपल्या राज्यघटनेत आहेत. आपल्या उत्पादनावर आधारित भाव मागण्याचा अधिकार शेतकऱ्यांना आहे. म्हणजे आंबेडकर शेतकऱ्यांचे सुद्धा होते. त्या ठिकाणी त्यांनी शेतकऱ्यांसाठी लवाद त्या ठिकाणी राज्यघटनेमध्ये त्याला एक कलम दिलेला आहे त्यांनी, काहीतरी 143, आणि त्या कलमान्वये आपल्याला आपल्या मालावर आधारित भाव जर मिळाला नाही, नुकसान जर झाली, तर या आपत्तीच्या काळी त्या ठिकाणी भरपाई मागण्याचा अधिकार शेतकऱ्यांना आहेत, असं आंबेडकरांनीच सांगितलेलं आहे राज्यघटनेमध्ये. म्हणजे आंबेडकर हे शेतकऱ्यांचे होते. शेतीसाठी स्वस्त दरात वीज उपलब्ध करून द्या, शेतीसाठी जलसिंचन योजना त्या ठिकाणी असायला पाहिजे. त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मुबलक पाणी, मुबलक वीज हे त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यावं, असं आंबेडकरांचं धोरण होतं. म्हणून आंबेडकर हे शेतकऱ्यांचे सुद्धा होते. त्या ठिकाणी आंबेडकरांचा दूरदृष्टीपणा अजून तुम्हाला सांगतो. त्यांनी जलसिंचनाच्या बाबत त्यांनी आपले विचार मांडताना त्यांनी कोयना, दामोदर नदीवरचा प्रकल्प असेल, भाकरा नांगल असेल, किंवा नद्याजोड प्रकल्प आज आपण जो म्हणतोय, हा नद्याजोड प्रकल्प आंबेडकरांनी त्या काळी राज्यघटना लिहिताना त्या ठिकाणी त्याचा उल्लेख केलेला आहे. म्हणून आंबेडकरांचे विचार जलसिंचनाविषयीचे असतील, या सर्व बाबी आंबेडकरांनी आपल्या विचारांतून मांडलेल्या आहे. आंबेडकरांना व्यसन, सर्वात महत्त्वाची गोष्ट आंबेडकरांना कुठल्याही प्रकारचं व्यसन नव्हतं. या ठिकाणी जर मला सांगायला सांगितलं कोणी, तर मी गांधीजींविषयी सुद्धा सांगेल कदाचित. पण जेव्हा ते परदेशात जायला निघाले ना, त्यांनी त्यांच्या आईला एक शपथ घेऊन सांगितलं, मी आता इथून पुढे कुठल्याही प्रकारचं व्यसन करणार नाही. पण आंबेडकरांना मात्र कधीच व्यसन नव्हतं, कुठल्याही प्रकारचं त्यांनी व्यसन केलेलं नाही. त्यांचं व्यसन एकच होतं, ते म्हणजे ग्रंथसंग्रह. 2 रुपये जर असले ना, 1 रुपयाचं पहिलं ते पुस्तक घ्यायचे. ते कोलंबिया विद्यापीठामध्ये शिकत असताना तिला त्या लायब्ररीनी त्यांनी रोज पुस्तक घेऊन जायचे, नवीन पुस्तक घेऊन जायचे आणि आणून ठेवायचे परत दुसऱ्या दिवशी. त्यांना ते वाचनालयाचे लोक थोडेसे काशीच असतात बरं का, लायब्ररीयन लोक. माझ्या शिक्षण कालखंडापासून मी बघत आलेलो आहे, ते नुसते चिडचिड करणारे असतात. तसंच तो माणूस आंबेडकरांवर चिडचिड करायला, काय रे म्हणे रोज पुस्तक घेऊन जातो म्हणे, काय असतो म्हणे, एवढं तुला समजतं का म्हणे, काय येतं तुला. आंबेडकरांनी सांगितलं, तुम्ही पुस्तक काढा, कुठला विषय तुम्हाला हवा आहे आणि त्या विषय कुठल्या पानावर आहेत ते मी तुम्हाला सांगतो म्हणे. म्हणजे कोणता विषय, कुठलं वाक्य कुठल्या पानावर आहेत एवढं सांगण्याचा आत्मविश्वास आंबेडकरांपाशी होता. तर मित्रांनो, आंबेडकरांचा ग्रंथसंग्रह हे त्यांचं व्यसन होतं. त्यानंतर आंबेडकरांनी साहित्य, या ठिकाणी संत साहित्याचा त्यांनी अभ्यास केला होता. ज्या पद्धतीने संतांनी सांगितलेलं आहे, एका ठिकाणी आंबेडकर सांगतात, तुकाराम महाराजांनी सांगितलेलं होतं की महारासी न शिवे तो ब्राह्मणाची नव्हे. असं कोणी सांगितलं होतं? संत तुकारामांनी. म्हणजे संतांचं असं म्हणणं नव्हतं, स्पृश्य भेद संतांकडे नव्हता, पण हा कर्मकांड करणाऱ्या लोकांचं, ठराविक लोकांचं. आजही आपण बघतोय कर्मकांड भरपूर चालू आहे. तुम्ही किती पुढं जा, कर्मकांड संपायला तयार नाही. खरा मार्च एंड तर आता कर्मकांडानेच गाजलेला आहे आपला, कोणाला गाजावता आलं नाही एवढं कर्मकांडाने गाजवलेलं आहे. तर खऱ्या अर्थाने, आणि त्या ठिकाणी तुकाराम, म्हणून मला सांगावं असं वाटतं, संत तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे चोखा झाला संत त्याचे ठाई भगवंत. म्हणजे तुकाराम महाराजांच्या मते संत पदाला जायला चोखा मिळायला जर अडचण कोणी केली नाही, देवाने अडचण केली नाही, बरोबर ना. कोणत्या कुटुंबातला होता चोखा मेळा? महार समाजाचा होता. आणि महार समाजाचा माणूस जर संत पदाला गेला तर तो स्पृश्य, आणि तोपर्यंत तो अस्पृश्य. ह्या गोष्टीला आंबेडकरांचा विरोध होता. पण खऱ्या अर्थाने आंबेडकरांचा जो विचार होता तो एवढा संकुचित नव्हता, ते फार प्रगल्भ विचाराचे होते. आपण त्यांना म्हणजे ठराविक समाजाने त्यांना कटिबद्ध करून कैद करून ठेवलेलं आहे. म्हणून तुकाराम महाराजांच्या एका अभंगाची आठवण या ठिकाणी मला होती. चंदनाचे हात पायही चंदन, परिसा नाही हिन कोणी अंग, दीपा नाही पाठी पोटी अंधाकार, सर्वांगे साकर अवघी गोड, तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची ना. अरे ज्याचे हात चंदनाचे आहेत,
त्याचे पाय चंदनाचे आहेत, त्याचा सगळं सुगंध दरवळणार. आणि मग असाच सज्जन माणूस असतो की ते सज्जनापासून वाईट ऐकायलाच भेटणार नाही आपल्याला. आणि या ठिकाणी त्याचमुळे आंबेडकरांनी गौतम बुद्धांचे विचार आचरणात आणले. गौतम बुद्धांनी काय सांगितलं होतं? गौतम बुद्धांनी सांगितलं, तुम्ही माणूस बनायचं जर असेल ना, सत्कर्म करा, सत्विचार करा, सद्भावना ठेवा, सद्वाचन करा, या सर्व ज्या बाबी आहेत त्या आचरणात आणा. आणि अजून गौतम बुद्धांची पंचशील तत्व आहेत. कोणते कोणते आहेत? अहिंसा, म्हणजे गांधीजींचे गौतम बुद्धांचे तत्व थोडी सारखेच होते का? अहिंसा, हिंसा कोणाचीच करायची नाही, कुठल्याही मानव जातीची नाही, कोणाचीच हिंसा करायची नाही. सत्य, नेहमी सत्य बोला. आणि अहिंसा, अस्थैर्य, म्हणजे जे दुसऱ्याचं जे आहेत ना ते आपलं कधीच म्हणायचं नाही, ते त्याचं असं आपली भावना असायला हवी. आणि एक म्हणजे कुठल्याही प्रकारचं व्यसन करू नका, हे गौतम बुद्धांचे तत्व होते. तर या ठिकाणी एका संस्कृत सुभाषितकाराने सांगितलेलं आहे, स्वगृहे पूज्यते पिता, वडिलांना घरात मान. स्वग्रामे पूज्यते नेता, नेता असेल तर गावात मान. स्वगृहे पूज्यते पिता, स्वग्रामे पूज्यते नेता, स्वदेशे नृज्यते पिता. आणि पित्याला स्वदेशे पूज्यते नृप म्हणजे राजा, राजाला देशात मान. पित्याला घरात मान, नेत्याला गावात मान, राजाला देशात मान. विद्वानम सर्वत्र पूज्यते, आणि विद्वानाला सर्वत्र मान मिळत असतो. असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने त्यांच्या विचारांचा आपण या ठिकाणी आरोप करायचं ठरवलं तर हा देश माझ्या मते सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अशा कुठल्याही एक अशा चौकटी जे ठेवलं जातं आहे, कुठल्या जाती धर्माच्या पलीकडचे त्यांचे फार मोठे विचार होते. आणि हेच गोष्टीचा आपल्याला विसर पडला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सर्वांचेच होते, नाही का? आत्ताच मी सांगितलं की ते कामगारांचे होते, ते महिला वर्गांचे होते, ते शेतकऱ्यांचे होते, ते राष्ट्राचे होते. म्हणून त्यांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा पुरस्कार त्या ठिकाणी देण्यात आला. त्यांच्याकडे 32 डिग्र्या होत्या. इथं 1 डिग्री घेता आणि त्याच डिग्रीचं लक्षात ठेवता आपल्याला काही समजणं, अख्खं आयुष्य निघून जातं तरी त्या डिग्रीमधलं शेवटचं काही समजलंच नाही आपल्याला. निवृत्त होतो तरी आपल्याला त्यापर्यंत कळत नाही, शेवट येतो तरी अरे आपण काय शिकलो, नेमकं काय राहून गेलं. तर अशा 32 डिग्र्या त्यांनी पार BA MA DLIT लॉ डी लॉ काय असं नसं तेवढ्या डिग्र्या त्यांनी घेतल्या, 32 डिग्र्या. आणि आंबेडकरांचं आयुर्मान किती होतं? 65 वर्षे 6 महिने आणि 22 दिवस एवढं आयुष्य जगलेला हा माणूस, याला भारतरत्न देऊन खऱ्या अर्थाने गौरवण्यात आलं. हा आपल्या देशाचा एक अभिमान या ठिकाणी मानावा लागेल. आणि अशा या भारतरत्नास या ठिकाणी मी माझा मानाचा मुजरा करतो आणि माझी 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत, जय भीम. धन्यवाद काळे सर. काळे सरांनी आपल्या मनोगतामधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संपूर्ण जीवनपट आपल्यासमोर ठेवला. त्यांनी घेतलेलं शिक्षण, त्यांचा संघर्ष आणि प्रत्येक भारतीयासाठी प्रत्येक भारतीय नागरिकासाठी त्यांनी केलेली आपली कामं किंवा कर्तव्य ही आपल्यासमोर ठेवलेली. पुनश्च एकदा आपले धन्यवाद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस भारताला स्वातंत्र्य मिळालं, ब्रिटिश राजवट संपल्यानंतर देश चालवण्यासाठी सशक्त कायद्याची आवश्यकता होती आणि त्यासाठी संविधान सभा स्थापन करण्यात आली होती. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष होते आणि त्यांनी सलग 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस विविध देशांच्या संविधानांचा अभ्यास केला, सखोल अभ्यास केला आणि जगातील सर्वात मोठे लोकशाही मूल्यांवर आधारित आणि प्रत्येक माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारे सर्वोत्तम संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केले होते. अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे 32 पदव्या होत्या, 9 भाषांचं उत्तम त्यांना ज्ञान होतं आणि सगळ्यात उल्लेखनीय बाब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी सांगता येईल की लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सकडून डॉक्टर ऑफ सायन्स ही दुर्मिळ डॉक्टरेट पदवी मिळवणारे ते भारतातीलच नव्हे तर संपूर्ण जगामधील पहिले आणि एकमेव व्यक्तिमत्व
म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजून घेताना आपल्याला असं म्हणता येईल की अंडरस्टँडिंग आंबेडकर मीन्स नॉट ब्लेमिंग द सर्क्युमटन्सेस. अंडरस्टँडिंग आंबेडकर मीन्स नॉट ब्लेमिंग द सर्क्युमटन्सेस बट बेंडिंग द सर्क्युमटन्सेस टू युअर विल थ्रू युअर ओन एफर्ट्स. असे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अशा या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी आपलं अध्यक्षीय मनोगत या ठिकाणी व्यक्त करत आहेत विद्यालयाचे मुख्याध्यापक सन्माननीय थोरात. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री संजय ठाकरे सर, त्याचबरोबर पर्यवेक्षक श्री काळे सर, उपस्थित सर्व शिक्षक बंधू भगिनी, त्याचबरोबर सर्व ऑफिस स्टाफ आणि शिक्षकेतर कर्मचारी. खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेबांचे विचार समाजामध्ये रुजवणं आणि त्या रुजवलेल्या विचारांनी समाज पुढे नेणं हे आपल्या सर्वांचं आद्य कर्तव्य आहे. जर आपण विचार केला तर डॉक्टर बाबासाहेबांचे विचार हे एक चिंतन करण्यासारखे आहेत आणि या चिंतनातून आपण पुढच्या पिढीसाठी शिक्षक म्हणून आपण काय देऊ शकतो हे जर आपण या ठिकाणी विचार केला तर मला वाटतं खऱ्या अर्थाने आपण जयंती साजरी केल्यासारखं आहे. बाबासाहेबांच्या मते खरे शिक्षण हे स्वातंत्र्य मिळवण्याचे साधन आहे. त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर मात केली आणि मात करून शिक्षण पूर्ण करून समाजातील थोर विभूतींची मदत घेऊन आपलं शिक्षण पुढे नेऊन एक समाजासमोर एक विचार मांडले. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हे त्यांनी केवळ त्यांच्याच समाजाला नव्हे तर माझ्या मते संपूर्ण समाजासाठी सुद्धा ते उपयुक्त आहे. शिक्षक म्हणून बाबासाहेबांचा शिक्षणविषयक विचार जो आहे तो आपण अंगीकारणं या ठिकाणी अत्यंत आवश्यक आहे. बाबासाहेब म्हणायचे, शिक्षण केवळ नोकरीसाठी नसून माणसाला विचारशील, जागरूक आणि स्वाभिमानी बनवण्यासाठी आहे. तर आपण शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांसाठी आपण काय करू शकतो तर प्रामुख्याने समतेवर आधारित शिक्षण आपण विद्यार्थ्यांना दिलं पाहिजे. त्यामध्ये प्रत्येक विद्यार्थी समान आहे. जात, धर्म, लिंग याचा कुठलाही विचार न करता सर्वांना समान संधी देणं हे खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या विचारांचं पालन आपण केलं असं ठरेल. विद्यार्थ्यांमध्ये विचारशक्ती विकसित करणे, विद्यार्थी केवळ पुस्तकी किडा न बनता पाठांतर न करता त्याच्यामध्ये इतर कौशल्य आपल्याला कशी निर्माण करता येईल त्यामध्ये प्रश्न विचारण्याची सवय, स्वतंत्र विचार करण्याची सवय, क्षमता, या अशा क्षमता विकसित करणं ही देखील आपल्या दृष्टीनं एक विचार करण्यासारखं आहे. ते आपण करू शकतो विद्यार्थ्यांसाठी. त्यानंतर नैतिकता आणि मूल्य शिक्षण याही बाबी बाबासाहेबांनी शिक्षणासोबतच नैतिकतेला देखील मोठे महत्त्व दिलेले आहे. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, प्रामाणिकपणा आणि जबाबदारीची भावना निर्माण आपण करू शकलो पाहिजे. त्यानंतर शिक्षणाचा प्रसार, समाजातील प्रत्येक घटकापर्यंत शिक्षण पोहोचवणं हे देखील आपलं एक शिक्षक म्हणून कर्तव्य आहे. विशेषतः दुर्बल घटक जे आहेत या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना आपण अधिक सुशिक्षित कसं करता येईल किंवा शिक्षणाच्या प्रवाहामध्ये कसं आणता येईल हे देखील आपण शिक्षक म्हणून विचार करू शकतो. त्याचबरोबर स्वावलंबन आणि आत्मविश्वास याही दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या माध्यमातून स्वावलंबी बनवणं आणि त्याचा आत्मविश्वास हा कसा वाढीस लागेल हे देखील आपण शिक्षणातूनच देऊ शकतो. त्यामुळे बाबासाहेबांविषयी खऱ्या अर्थाने आपल्या विद्यालयाचे पर्यवेक्षक काळे सर यांनी बरीचशी माहिती सांगितलेली आहे. त्यांच्या जीवनातील जे काही प्रसंग असतील किंवा त्यांनी समाजासाठी किंवा भारत वर्षासाठी काय काय केलं हे संपूर्ण आपल्यासमोर मांडलेलं आहे. अगदी आपणही वाचलं असेल की 18 तास सतत अभ्यास करणारी व्यक्ती ही मला वाटतं डॉक्टर बाबासाहेबांव्यतिरिक्त दुसरी कोणती नसावी. शालेय जीवनामध्ये विद्यार्थी दशेमध्ये असताना देखील सतत 18 तास अभ्यास करणं, किंबहुना पुढील काळामध्ये देखील 18 तास अभ्यास करणारी व्यक्ती ही केवळ त्यांच्या या 18 तास अभ्यास करण्याच्या परिश्रमामुळे किंवा त्या सातत्यामुळेच ही एक विद्वान व्यक्ती घडू शकली. म्हणून
आपण शिक्षक म्हणून जर केवळ सांगायचं झालं तर आपण ज्ञान देणारे नसून समाज घडवणारे शिल्पकार आहोत. जर आपण बाबासाहेबांच्या शिक्षण विषयक विचारांचा आपल्या कार्यात अवलंब केला तर विद्यार्थ्यांचे भवितव्य किंवा भविष्य उज्ज्वल होईल आणि समाज अधिक प्रगत होईल. तर मित्रांनो, चला आपण सर्वांनी मिळून बाबासाहेबांच्या विचारानुसार या शिक्षणाची ज्योत जी आहे ही समाजामध्ये तेवत ठेवूया आणि खऱ्या अर्थाने आपण जे विद्यार्थी घडवत आहोत त्या विद्यार्थ्यांना आपण परिपूर्ण कसं बनवू असा विचार जर आपण या ठिकाणी केला आणि त्या दृष्टीने आपण जर प्रयत्न केला तर मला वाटतं खऱ्या अर्थाने आपण बाबासाहेबांची जयंती या ठिकाणी साजरी केली किंवा आपण त्यांच्या ज्ञानाचा किंवा त्यांच्या विचारांचा वसा पुढे नेण्याचा प्रयत्न केला असं म्हणता येईल. तर आजच्या या दिवशी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या या 135व्या जयंतीच्या निमित्ताने आपल्या सर्वांच्या मराठा हायस्कूल परिवाराच्या वतीनं मी त्यांच्या कार्यास विनम्र अभिवादन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आपले विचार या ठिकाणी मांडले आणि सर्वांना उद्बोधित केलेलं आहे. यानंतर आजच्या कार्यक्रमाचा शेवट म्हणजे आभार. विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक श्री शिंदे केपी सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे आभार माना. उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मराठा हायस्कूल या ठिकाणी आपण जो बाबासाहेबांच्या विचारांची देणी किंवा त्या विचारांचा उत्सव या ठिकाणी आज साजरा केला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष, विद्यालयाचे मुख्याध्यापक, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय श्री थोरात सर यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारले आणि आपल्या सर्वांना उद्बोधित केले. त्याबद्दल मी सरांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आजच्या कार्यक्रमाचे व्याख्याते आणि विद्यालयाचे पर्यवेक्षक आदरणीय श्री काळे सर यांनीसुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनचरित्राविषयी आणि त्यांच्यापासून काय शिकावे हा एक अनमोल संदेश आपल्या सर्वांना दिला. त्यांचे मी आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमासाठी सुंदरसं फलकलेखन आपल्या विद्यालयातील कला शिक्षक श्री डिंगे सर, श्री खताळे सर आणि इतर सर्व कला शिक्षक श्री मुळाणे सर या सर्वांनीच केले. त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी ज्यांनी परिश्रम केले त्या सर्वांचे, तसेच व्यासपीठावर उपस्थित विद्यालयाचे उपमुख्याध्यापक आदरणीय श्री ठाकरे सर आणि इतर सर्वच माझे सहकारी शिक्षक, शिक्षकेतर बंधू भगिनी या सर्वांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि अध्यक्षांच्या वतीने हा कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर करतो. धन्यवाद.